प्रबंधिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्रा राजते या राजाच्या राजमुद्रेला वंदन करून मी काका प्रदीप देवरे आपल्या भाषणास सुरुवात करते. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी येण्या गेल्याने नव्हे. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी येण्या गेल्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारींच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टपानं आणि शाहिराच्या डफानं. आणि हाच इतिहास घडविला छत्रपती शिवरायानं. मुद्रा तो छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो असंग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा दगदगाचा अभिमान, ज्याला महाराष्ट्राच्या देवघरात पहिले स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज योगीराज, श्रीमंत योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती संभाजी महाराज की, स्वराज्यनंदी राजमाता जिजाऊ की. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मातृभूमीला, तसेच येथे उपस्थित असलेल्या सर्व शिवभक्तांना आणि माझ्या राजाला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. मित्रांनो, झोपलेला समाज जर जागा करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच पुरेसे आहे. शिवाजी. शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही. शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही, तर तो एक मंत्र आहे. आणि तो मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. जगदंब जगदंब जगदंब, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुजनांचा आधार, अखंड स्थितीचा निर्धार, श्रीमंत योगी, नीतिवंत, गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, जयवंत, पुण्यवंत, क्षत्रिय मराठा, गुणवंत, वर्धवंत, जानता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो, आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की राडा, फक्त राडा. कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेवरून, तर कधी शिवजयंती साजरी करण्यावरून. या पलीकडे राजा शिवाजी आम्हाला कधी कळलाच नाही आणि या पलीकडे जाऊन राजा शिवाजी आम्हाला कधी कळूनच घेतला नाही. अरे म्हणूनच की काय, चुंडमुंड भंड सुरखंडिनी, उदंड मंड महिषासुरमर्दिनी, शुंभिनी शुंभिनी, निर्धारणी कलिका, महाराष्ट्र धर्मरक्षिका, आई तुळजा भवानी, सुदिना शिवे, शिवरायांच्या जन्माचे औख्यान ऐकवलंय. ज्या ज्या क्षणाला धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या क्षणाला धर्मावर ग्लानी येते, त्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक कणाला, प्रत्येक प्रसंगाला, कोणत्या तरी संताला, कोणत्या तरी मंताला, कोणत्या तरी भगवंताला या पृथ्वी तलावरचा अवतार घ्यावाच लागतो. आणि आजही तसंच झालंय. मित्रांनो, शिवजन्मापूर्वीचा काळ अतिशय भयंकर आणि गुलामगिरीचा होता. आजही तो काळ आठवला की अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही आणि हे काळीच कापल्याशिवाय राहत नाही. कारण तो काळ होताच तसा. निजामशाही, मुघलशाही, आदिलशाही, पोर्तुगीज अशा अनेक परकीय सत्ता महाराष्ट्राच्या उरावर खेळा नाचत होत्या. हजारो मराठा सैन्य मुघलांच्या कैदेत अन्याय सहन करत कितपत पडलं होतं. अनेक बायकांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्याला कोणी कैवारी नव्हता. आणि अशा वेळी महाराष्ट्राला हवा होता एक झंकार, झगमगता पेटता अंगार. आणि त्याच वेळी एका धाडसी वाघिणीनं स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहिलं. अखेर ती वेळ आलीच. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर शिवाई देवीच्या पायथ्याशी त्या वाघिणीच्या पोटी एका वाघाने जन्म घेतला आणि माझ्या राजाचं पाऊल या महाराष्ट्राच्या मातीवर पडलं. आई जिजाऊंच्या संस्कारांनी शिवराय घडले खरे. पण सोबतीला होते तेच निष्ठावंत 18 पगड जातीचे दऱ्याखोऱ्यातले, सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यातले एक निष्ठावंत मावळे. पण आज 350 वर्षानंतरही या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज भासते. ही खूप मोठी शोकांतिका आहे बांधवांनो. आजही वाटतं मला पहाटे उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्या आणि 7 घालावी त्या राजाला. म्हणावं, विचारावं, राज कशी पकडली तुम्ही एवढी भलाटे ढाल आणि तलवार. परंतु तुमच्या आजच्या ह्या मावळ्याच्या हातात 6 चिक्कपै उचलताना हे हात असे लटलट कापतायत. राज, तुम्ही राज्य वेडे स्वराज्य वेडे भानवलेले होतात. परंतु तुमचा आजचा हा मावळा बदललाय. राज, कशी सांभाळली तुम्ही ही प्रजा आणि जिजाऊ साहेबांची आण. पण आम्ही म्हणतो आज आम्ही दोन आणि आमचे दोन. आमचा होतो एक चौकोनातले जातात 2, उरलेल्यांना आधार कोण. राजा, उरलेल्यांना आधार कोण. अशी परिस्थिती या महाराष्ट्राची झाली आहे. शेतकऱ्याच्या शेतात आजही सोनं पिकतंय. पण शेतमालाला भाव नसल्यामुळे हे सोनं शेतातच उभं चढतंय.
विजयसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजयसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ सख्याने अफजल खानाचा पुतळा पाडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने तुझा झुकून मुजरा केला. असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. 1630 ते 1680. अहो माझा राजा जगला तरी किती? 1630 ते 1680. अवघी 50 वर्ष. पण या 50 वर्षात असा काही जगला की पुढची 50,000 लक्ष वर्ष स्वराज्याचं नाव या महाराष्ट्राच्या मातीत करून गेला. सह्याद्रीच्या कडा कपारातून उभा महाराष्ट्रभर रात्रीचा दिवस करून अवघा महाराष्ट्र मुघलांच्या तावडीतून शाबूत ठेवला. अशा महापराक्रमी राजाच माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.